राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की नांदेड़ जिला इकाई ने महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार की अपमानजनक भाषा में आलोचना करने पर आरटीआई चौक पर लक्ष्मण हाके के चित्र पर जूते फेंककर विरोध प्रदर्शन किया है। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार साहब की निम्न भाषा में आलोचना करने पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नांदेड़ जिले की ओर से आरटीआई चौक पर लक्ष्मण हाके के चित्र पर जूते मारकर जिला कलेक्टर को ज्ञापन सौंपा। इस अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रदेश महासचिव वसंत सुगावे और उत्तम राव सोनकांबले, जिला अध्यक्ष दक्षिण दिलीप राव उर्फ माधव राव, धर्माधिकारी जिला अध्यक्ष उत्तर बाला साहेब पाटिल, रावण गावकर और शहर कार्यकारी अध्यक्ष फिरोज पटेल, युवा अध्यक्ष दक्षिण बालाजी पाटिल नागनीकर और युवा अध्यक्ष उत्तर सोपरेल ईगले और शहर युवा अध्यक्ष मोहसिन खान पठान, शिवाजी राव धर्माधिकारी, बलिराम निकाते सहित सभी प्रकोष्ठ के प्रमुख पदाधिकारी थे उपस्थित। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यावरती लक्ष्मण हाके या नावाच्या व्यक्तींनी कमरेखालच्या गोष्टी बोलून त्या ठिकाणी अपशब्द वापरले। त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि लक्ष्मण हाकेला आम्ही एक जाहीर आवाहन करतो की तू आता या ठिकाणी आमच्या नेत्याला ज्या भाषेत बोललास त्याच भाषेमध्ये तू समुद्रामध्ये जाऊन तू चड्डी ओली केलास। येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्याचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी तुझी चड्डी पिवळी केल्याशिवाय या ठिकाणी सोडणार नाही। आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मण हाकेंनी तू जर या ठिकाणी अजितदादाची माफी नाही मागितली तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांचा जो अपमान केला त्याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी सोडणार नाही। एवढं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी जाहीर